तर तुम्ही इथं मला पाहू शकता की हे बघा किती न्यू हेअर्स आलेले आहेत. हे बघा मला, हे बघा इकडे पाहू शकता, इकडे पाहू शकता. कारण काय, कारण ना मी आता होम रेमेडीज देखील छान वापरत आहे आणि मी रात्री झोपताना जे मिस्टेक करत होते ना ते मिस्टेक मी आता सुधारलेली आहे. त्यामुळे माझं जो डिलिव्हरी नंतर ना हेअरफॉल झाला होता ना तर ते हेअरफॉल होऊन गेला आणि आता न्यू हेअर्स येत आहेत. कारण जे छोटे छोटे मिस्टेक्स होत्या ना ते छोटे छोटे मिस्टेक्स मी आता करणं अवॉइड केलेले, त्यामुळे माझी आता रिग्रोथ होत आहे. म्हणजेच हेअर्स पूर्ण लॉस झालेला होता पण आता त्या जागी मला नवीन हेअर्स येत आहेत, हे तुम्ही पाहू शकता. आणि इथे पण भरपूर असे छोटे केस आहे. हे बघा इथे, हे बघा तुम्ही पाहू शकता खूप सारे मला न्यू हेअर्स येत आहेत. तर छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या मिस्टेक करणं टाळलं ना तर आपले केस, जरी आपले केस गेले असतील तरी तिकडे आपली रिग्रोथ होण्यास सुरुवात होते. म्हणून काय करायला पाहिजे तर चला ना मी सांगते तुम्हाला असे 5 टिप्स जे झोपताना तुम्ही फॉलो करणार आहात तर तुमचा इथं हेअरफॉल कमी होणार आहे आणि तुमची हेअर ग्रोथ इथं चांगली होणार आहे आणि तुमची हेअर केअर रुटीनमध्ये 99% फरक इथं पडणार आहे. आणि 5वी तर अशी टिप आहे की 99% लोक इथं फॉलो करत नाहीयेत, म्हणूनच हेअरफॉल होत आहे. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा भरपूर इम्पॉर्टंट आहेत एक केस वाढीसाठी. तर नंबर 1, ओले केस घेऊन झोपणे. हा, कधी थोडेसे ओले केस असतात किंवा ओले केस करून डोकं धुवून झोपायचे, मग ते गर्ल्स असो किंवा बॉईज असो. तर ओले केस घेऊन डायरेक्ट बिछाणामध्ये घुसून जातात आणि ते पण उशीवर डोकं ठेवून झोपतात. आणि ती पण उशी कुठली, कॉटनची. बाप रे बाप, इथंच 99% तुमचा हेअरफॉल होणार आहे आणि टक्कल सुद्धा पडेल जर तुम्ही सुधारले नाही तर. म्हणून म्हणते आता सुधरा आणि केस धुवून किंवा ओल्या केसामध्ये कधीही तुम्ही बेडवर जाऊ नका आणि झोपू नका. तर होतं काय, आपण जेव्हा ओले केस घेऊन बेडवर जातो आणि आपण त्या उशीवर डोकं ठेवून झोपतो तर काय होतं की आपले केस एकदम नाजूक असतात जेव्हा ओले असतात तेव्हा आणि खूप सॉफ्ट होतात. तर काय होतं तिथं 99% काय 98% म्हणा 100% हेअरफॉल होण्याची शक्यता असते. आणि त्याचबरोबर स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम वेगळा असतो आणि केस रफ आणि फ्रीझी होतात, ते एकमेकांमध्ये एकदम गुंतून जातात कारण ते एकदम खूप कुमकुवत झालेले असतात. तर त्यामुळं ओले केस हे 99 काय 100% चान्स असतो की इथे हेअरफॉल होण्याचा. त्यामुळं हेअरफॉल होण्याचं एक मेन कारण आहे की ओले केस. तर ओले केस घेऊन किंवा अर्धे ओले केस असेल तर तुम्ही कधीच बेडवर जाऊन झोपायचा प्रयत्न करू नका. तर केस चांगले नॅचरल पद्धतीने वाळवा आणि झोपा. तर नंबर 2, केस मोकळे करून झोपणे. तर कित्येक लोकांना असं वाटतं की केस मोकळे करून झोपलो म्हणजे आपल्याला एकदम रिलॅक्स फील होणार आहे. अरे पण रिलॅक्सच्या नादामध्ये तुमच्या केसांची बँड वाजते, त्याचं काय? कारण तिथे होतात एकमेकांमध्ये गुंता, टँगल्स होऊन जातात, ब्रेकआउट्स होऊन जातात आणि केस इतके फ्रीझी होऊन जातात आणि इतकं घर्षण होतं उशीमुळे. तर ते काय होतात माहितीये का, केस तुटून जातात. मुळासकट तुटत नाहीत पण मधोमध केस तुटायला सुरुवात होऊन जाते आणि खाली स्प्लिट एंड्स यायला सुरुवात होऊन जाते. त्यामुळे खूप 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 इम्पॉर्टंट आहे की जेव्हाही तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही, तुमचे जर मोठे केस असेल तर एकदम सॉफ्ट, एकदम नाजूक अशी तुम्हाला वेणी घालायची, एकदम हलकी 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 आणि खाली बोलावून तुम्हाला झोपायचं आहे. आणि जर तुमचे केस छोटे असेल तर तुम्हाला सिंपल एकदम टाईट बो नाही घालायचंय, एकदम नॉर्मल छोटासा बो लावायचा आहे आणि तुम्हाला पॉनीटेल घालायची आहे आणि झोपायचं आहे. कधीही केस तुम्ही जास्त टाईट बांधायचे नाहीयेत, कारण जास्त तुम्ही टाईट केस किंवा पॉनीटेल बांधता तेव्हा तुमचं जे माथा असतो त्या माथेकडचे केस निघायला सुरुवात होऊन जाते. तुम्ही आता मला पाहू शकता की भरपूर सारे मला डिलिव्हरी नंतर ना न्यू हेअर्स आलेले आहेत. हे बघा, तर हे सगळं मी हेअर केअर जास्त चांगल्या प्रकारे करत आहे म्हणून मला नवीन केस यायला सुरुवात झालेली आहे. पण 99% लोक टक्कल होतात इथे. म्हणूनच खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जेव्हा झोपायला बेडवर जाताय तेव्हा तुमचे केस मोकळे ठेवून तुम्हाला झोपायचे नाहीये. तुमचे केस तुम्हाला एकदम हलके वेणी घालायचे. ज्यांचे केस लांब असतील त्यांना हलके वेणी घालायचे आहे आणि ज्यांचे केस शॉर्ट असतील त्यांना एकदम हलका बन घालायचा आहे. केस टाईट बांधायचे नाहीयेत आणि मोकळे सोडून बिलकुल झोपायला जायचं नाहीये. नंबर 3, लाईट हेअर ऑइल किंवा सिरम आपल्या केसांच्या मुळाला किंवा मिड लेंथला लावणे. हा, तर त्याच्याने काय होणार आहे, जे तुमचे ड्राय आणि रफ केस आहेत ना ते सॉफ्ट होणार आहेत आणि त्यामुळे तुमच्या स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम जाणार आहे. आणि सॉफ्ट केस असल्यामुळे जास्त घर्षण होणार नाहीये आणि जास्त घर्षण न झाल्यामुळे तुमच्या केसांचा इथं हेअरफॉल कमी होणार आहे किंवा सबसाईड होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की तुमचं हेअर ऑइल घ्यायचंय किंवा तुम्ही एकदम छानपैकी हेअर सिरम घ्यायचंय. ते तुम्हाला तुमच्या केसांच्या शेंड्यांना आणि मिड लेंथला थोडंसं 3-4 थेंब असं लावून
असे लावून तुम्हाला झोपायचं आहे. त्यामुळे तुमचे केस इथं सॉफ्ट होणार आहेत आणि केस ड्राय नाही राहणार आहे. त्यामुळे आपल्या पिलोसंगती घर्षण खूप कमी होणार आहे आणि इथं केस झिरो गळायला सुरुवात होणार आहे. तर हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही नोट करून घ्या. आणि त्याच प्रकारे तुम्ही जास्त हेअर ऑइल तुमच्या स्कॅल्पला लावू नका. त्याच्याने काय होणार आहे, ओला डॅन्ड्रफ होणार आहे आणि स्कॅल्प घाण होणार आहे, क्लीन राहणार नाहीये. त्यामुळं तुम्हाला जेव्हा आंघोळ करायचं असेल दुसऱ्या दिवशी, तर आदल्या दिवशी तुम्हाला तेल लावायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आठवड्यातून जास्तीत जास्त 2 वेळा हेअर वॉश करा, जास्तीत जास्त 2 वेळा ऑइल लावा आणि सकाळी धुवा. पूर्ण ऑइल लावून केसाला कधीच ठेवू नका. ह्याने तुमचा स्कॅल्प इची होणार आहे आणि तुमच्या केसांची हेअर ग्रोथ इथं स्टॉप होणार आहे, कारण स्कॅल्प घाण होणार आहे, डॅन्ड्रफ होणार आहे. त्यामुळं हेअरफॉल होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे रात्री झोपायच्या अगोदर तुम्हाला 3-4 थेंब तुमचा हेअर ऑइल किंवा हेअर सिरम तुमच्या केसांच्या शेंड्यांना आणि मिड लेंथला लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर नंबर 4, पिलो कव्हर. तर होतं काय, जर तुम्ही कापसासारखा पिलो कव्हर घेतला किंवा कॉटनचा पिलो कव्हर घेतला तर काय होणार आहे, आपल्या केसातला जो नॅचरल ऑइल आहे ते पिलो कव्हर शोषून घेणार आहे. त्यामुळे काय होणार आहे, आपले केस जास्त रफ होणार आहे, फ्रिझी होणार आहे आणि त्याच्यामध्ये गुंता होणार आहे आणि स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम तो तर होणारच होणार आहे. आणि कॉटनची उशी नको किंवा स्मूथ कापसाची उशी नको, तर एकदम सिल्क किंवा स्टेन असे कापडाची उशी असायला हवे. तर ही एकदम प्रो लेवल टिप आहे. हे जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही 99% हेअर केअर रुटीन फॉलो केल्यासारखं आहे. तर हे लक्षात घ्या. तर नंबर 5, स्कॅल्पला मसाज देते. हे खूप प्रो लेवल टिप आहे. स्कॅल्पला मसाज दिल्याने आपलं ब्लड सर्क्युलेशन फ्लो असतो ना, तो चांगला होतो आणि आपला स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे इथं 99% आपला हेअरफॉल रिड्यूस होण्यासाठी सुरुवात होणार आहे. म्हणून जेव्हा झोपायला जायचंय त्याच्या अगोदर 2 मिनिटं आपल्या हलक्या बोटाने आपल्या स्कॅल्पला इथं हळूहळू हळूहळू हळू आपल्याला मसाज द्यायचाय किंवा असा हळूहळू हळूहळू हळू मसाज द्यायचाय. आणि ह्याच्याने होणार काय, की जो तुमचा दिवसभराचा स्ट्रेस आहे, थकवा आहे, झोपण्याच्या अगोदर तुम्हाला थोडंसं कमी झाल्यासारखं वाटणार आहे आणि तुमचं जे स्कॅल्प मधलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते एकदम फ्लो मध्ये छानपैकी होणार आहे. त्यामुळे इथं तुमचं माथा एकदम हलका छान वाटणार आहे तुम्हाला आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन ठीक झाल्यामुळे तुमचा इथं हेअरफॉल कमी होणार आहे आणि तुमची हेअर ग्रोथ इथं बूस्ट होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे तेल जरी तुम्हाला कधी हेअर ऑइलिंग करायचं असेल किंवा तेल लावायचं असेल तरी तुम्हाला बोटांना तेल लावून हलका 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 मसाज तुमच्या स्कॅल्पला देऊनच तेल लावायचं. हे तुम्ही गाढ बांधून घ्या, कारण ह्यानेच तुमचा हेअरफॉल रिड्यूस होणार आहे आणि तुमची हेअर ग्रोथ बूस्ट होणार आहे. तर आता शेवटची आणि 6वी टिप आहे, हे आहे की ह्यापैकी एक गोष्ट तुमच्या आहारात रेग्युलर असली पाहिजे. तर पहिलं काय आहे, प्रोटीन मध्ये अंडी, सोयाबीन आणि पनीर ह्यापैकी एक गोष्ट रोज तुमच्या जेवणात असली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे सेकंड म्हणजे नट्स मध्ये वॉलनट आणि बदाम ह्यापैकी एक गोष्ट रोज तुम्ही खाल्ली पाहिजे. आणि थर्ड आहे सीड्स मध्ये चिया सीड्स आणि फ्लॅक्स सीड्स ह्यापैकी एक तुम्ही खाल्लं पाहिजे. आणि पाणी भरपूर प्या. तर ह्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या आतून हेअर ग्रोथला सुरुवात होणारच आहे आणि वरून जी हेअर ग्रोथ होणार आहे ते तुम्ही छोटे छोटे टिप्स करून, होम रेमेडीज करून, ऑइल आणि नाईट हेअर केअर रुटीन करून तुम्हाला इथं रिड्यूस होणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट आहे ह्या गोष्टी फॉलो करणं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. Bye. 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 Bye, friends.